नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय आज आपल्या गावाजवळ आले मेंढपाळ आणि आपण त्यांच्या वाड्यावर आलोय मेंढ्याच्या. तर ती आपल्या सोबतीचं आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात हा व्यवसाय कसा आहे आणि यांच्याकडे हा वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय आहे यांचा, म्हणजे धनगर समाजाचे ते आहेत आणि त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा मेंढी पालनाचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा. तर आपण त्यांच्यासोबत त्यांचा परिचय जाणून घेऊयात. तुम्ही बघू शकता ही त्यांची मेंढर आहे, ही करड आहे त्यांची, कोंबड्या आहे काही त्यांच्याकडे, हे अशी कोकर आहे काही छोटे छोटे, हे करडू आहे, बकरीच आहे वाटतं, कुत्र आहे त्यांचा, हे आपल्यासोबत जोडलेले. तुमचं नाव सांगा, परिचय द्या बरं तुमचा आमच्या प्रेक्षकांना. वाघमोडे रामभाऊ वाघमोडे, राहणार शेवगाव तालुक्यातील देवळी, जिल्हा अहिल्यानगर झाला ना आता. तुमच्या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालं, त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे? चांगलं वाटतं का तुम्हाला? त्या धनगर समाजाची ही प्रामुख्याने मागणी उचलून धरली होती आपली अहमदनगरच्या नामकरणासाठी, का अहमदनगरचं अहिल्यानगर झालं पाहिजे. तर तुमचं खरंच म्हणजे आनंद द्विगुणित झाला असेल तुमचा. तुम्हाला काय वाटतं बुवा, चांगलं झालं बुवा, तुमच्या मागणीला यश मिळालं त्याचं? तर हा व्यवसाय तुमचा पारंपरिक आहे का, वडिलापासून आहे का? पहिले वडील करायचे, आजोबा करायचे, आता तुम्ही किती वर्षापासून करता? आम्हाला 30-35 दिवसापासून बाहेर गावला आहे? 30-35 वर्ष झाली. 35 वर्षापासून. तर आपण बघू शकता 35 वर्षापासून ती गावापासून बाहेर आहे. असेच हे गाव ते गाव करत ते आपला मेंढर चारतात, आपला उदरनिर्वाह करतात, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं का? काही दूर होतं ना. भाऊ पाणी आणायचं, त्यांना पाणी पाजायचं आहे आता मेंढरांना. पाणी आणायचं. तर असा हा व्यवसाय आहे यांचा मित्रांनो. सहज आलो होतो आपण आज चक्कर मारत इकडं, तर ती दिसली, म्हणलं चला त्यांच्याकडे जाऊ. हे बघू शकता त्यांचा वाडा आहे, आता हे थांबलेली संध्याकाळची या ठिकाणी. म्हशी आणि इकडे बांधायला मस्त वाटतं, संध्याकाळचं वातावरण आहे. पण पिले का? तर आजचा आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.